नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली मुलाखत असणार आहे हिंदी केसरी ब्रेकपेल बैजा आणि त्या बैलाचे हिंदी केसरी मालक राजूदादा पाटील डेरी यांची आता मुलाखत असणार आहे. तर बघूया. मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आले भिलवडी गावामध्ये. तर भिलवडी गाव मित्रांनो हे शर्यतीसाठी एवढं प्रसिद्ध आहे. तर इथं अनेक हिंदी केसरी मालक हिंदी केसरी बैल ह्या गावामध्ये घडून गेल्यात. तर त्यामध्ये बाळासाहेब काका असतील, त्याचप्रमाणे आता सध्याच्या घडीला आता इथं राजूदादा आहेत. तर त्यांची सगळं बैल आता इथं चांगली पळतात. तर त्या संदर्भात आता आपण मुलाखत घ्यायला आलोय. तर आता आपल्या मागं आहे बघा ब्रेकपेल बैजा. तर हे आता अखंड ह्या राऊंड क्षेत्रातली सगळ्यात विक्रमी खरेदी ह्या बैलाची आतापर्यंत झालती. तर त्याची पण ह्या मुलाखतीत आता सहभाग असणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया मुलाखतीला. तर पहिला तुमचं नाव सांगा. DC पाटील, धन्यकुमार पाटील डेअरी म्हणून आमचं सध्या दूध व्यवसाय आहे. बरोबर. आणि आमची शर्यतीची बैल पण 2-3 आहेत. आणि आता तुमची शर्यतीची बैल आहे, तुमचं ह्या क्षेत्रात भरपूर जुनं नाव आहे. तुमच्या वडिलांच्या पासून तुमची बैल पळतात. मग आता त्याच्या म्हणजे सुरुवात तुमची ह्या क्षेत्रात कशी झाली? जवळजवळ 30-35 वर्ष झालं आमच्या घरी हा शर्यतीचा छंद आहे वडिलांच्या पासून. तसं मी वैयक्तिक दूध डेअरी व्यवसायात जास्त माझं नाव आहे, परंतु वडिलांचं शर्यतीमध्ये जास्त नाव होतं आणि त्यांच्या पद्धतीनंच एक वारसा म्हणू नका त्या पद्धतीनं तो चालू राहिलाय. मग ही वडिलांची सुरुवात कधीच्या म्हणजे कुठल्या सालची काय? तसं पूर्वी आम्ही भिलवडीतच राहिलो होतो. आता इथं माळवाडीला डेअरीच्या निमित्तानं आलोय. बरोबर. भिलवडीत आमचे वडीलच सगळं शेती वगैरे बघत होते. मूळ ते शिक्षक होते. आणि शिक्षक क्षेत्रात त्यांनी बहिणी वगैरे त्यांच्या 7-8 बहिणी असल्या कारणानं लग्नाच्या निमित्तानं अशा निमित्तानं त्यांनी सर्व्हिस सोडून इथं शेतीसाठी म्हणून आपल्या भिलवडीत आले. आणि शेती करत असताना जनावरं वगैरे खरेदी वगैरे असं थोडं काही गोष्टी चालू झाली. आणि त्यातच विषय असा झाला की आमच्या कुपवाडला माझे मामा कुमार पाटील हासुरे म्हणून त्यांचं थोडंसं जनावरांच्या बाबतीत म्हणा शर्यतीच्या बाबतीत नाव होतं आणि त्यांना तो छंद होता. त्यांच्याकडे आमचे वडील थोडे भेटायला वगैरे इकडं तिकडं येणं जाणं राहत होतं. त्यातूनच त्यांना तिथली जनावरं, तिथलं हे वातावरण, ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांना तो छंद जडला. आणि मग वडिलांचं पण थोडंसं स्पोर्टी विषय असल्यागतच होता थोडा. बरोबर. त्यांनी त्यात थोडा भाग घेतला आणि थोडंसं भिलवडीतल्या वातावरणात शर्यतीच्या वातावरणात मिसळ गेले आणि त्यातूनच ही सुरुवात झाली. मग जेव्हा वडिलांनी सुरुवात केली या क्षेत्रामध्ये, तर सुरुवातीचं म्हणजे कोणत्या साली केली आणि त्यावेळीची सुरुवातीची बैल कोणती होती, काही ठराविक माहिती असली? मला वाटतंय 1983-82च्या कालावधीत हा विषय चालू झाला आहे, शर्यत चालू झाली वडिलांची. हा. आणि त्यावेळेला सुरुवातीला किरकोळ बैल होती आपली शेतीच्या व्यवसायात. बरोबर. मग इकडं तिकडं पळवताना थोडी ईर्ष्या इकडं तिकडं अशा गावातल्या गावात चालायचं. त्यातनं थोडंसं त्यांना जास्त ते मनात रुजलं गेलं. आणि मामांच्या हिशोबानं त्यांना बैल चांगली बघून देतो म्हटल्यावर त्यांनी कुपवाडचा श्याम्या बैल म्हणून हा खरेदी करून दिला. तर हे आपल्या समोर जी स्टॅच्यू आहेत बैलांची, तर त्यामधला ते आता पांढरा आहे तो श्याम्या बैल. त्याला 1800 रुपयाला फक्त त्यावेळेला खरेदी केलं. किती साली? 83-84ला. आणि तो बैल घरी आणत असताना त्याला 4 कासरे लावून आणले होते. म्हणजे एवढा वांड होता. आणि वडिलांना छंद असा होता की बुजार बैल असल्याशिवाय मला शर्यतीत इंटरेस्ट नाही, असं एक त्यांचं एक हे होतं. बरोबर. बुजार बैलांचा एक तोरा, त्यांचं एक पळणं ते एक वेगळंच असतं. आणि ह्या बैलाला मी तयारच करणार असं एक त्यांची जिद्द होती. तर त्यांनी त्या बैल आणल्यानंतर बैल ऐकत नव्हता. बरेच वेळा कासरं तोडून घेऊन 4-4 गावं पळाला. आणि आमच्या भिलवडीतली 10-20 पोरं त्या बैलाच्या पाठीमागनं पळायची. आणि तो एवढ्या स्पीडनं पळायचा की त्याचा कासरा सुद्धा पायात अडकत नव्हता, वर अंतराळी राहायचा. एवढ्या पद्धतीनं त्या बैलाची छर विचित्र होती. शर्यतीत सुद्धा उभा करत असताना 10 गाड्या पुढे उभा करायच्या आणि तिथून एक 100 मीटरवर गाडी उभा करायची. गाड्यात उभा केली की बैल राहत नव्हता. असं त्याचं ते एक वेगळं रहस्य होतं. आणि त्यावेळेला त्यातूनच त्यांचा छंद असाच वाढत गेला तो. बरोबर. एवढा असा चांगला बैल असणं, पळणारा असल्यावर माणूस साहजिकच त्यात गुंतून जातोय, स्वतःला हरवून जातोय. तर ती श्याम्या घेतला. बरोबर. ह्याच्यातनं कुपवाडातनं. त्यानंतर हे बैल आता श्याम्या पळायला लागला. शर्यती क्षेत्रात कसं असतंय, पैरा हा विषय फार अवघड विषय आहे. बरोबर आहे. लवकर बैल नवीन शर्यती लोकांना उपजत लवकर आणत नाहीत म्हणा, किंवा येऊ शकत नाहीत म्हणा, काही अडचणी असतात, किंवा बैल नावाजल्याशिवाय त्याला
पैरा मिळत नसतोय. होत नसतोय. मग वडिलांना हा छंद जुपला, बैल तर आपला पळतोय आणि आपला नंबर तर येईना, गाडीवान पाहिजे तसे मिळणार. हे सगळे विचार जेव्हा झालं त्यावेळेला स्वतःच त्यांनी असा एक चंग बांधला की मी ह्याच्या जोडीला माझं मी बैल आणणार. आणि त्यावेळेला त्यांनी अगदी दृष्टी ठेवून आपले डिग्रजला फराटे म्हणून आहेत, फराटे काका, त्यांच्याकडून बैल त्यांनी 4,500 रुपयाला घेऊन आले. त्याच्यानंतर 1-2 मैदानं केली तरी सुद्धा गाडी नंबर झाली नाही. मग त्यांना असं लक्षात आलं की मी स्वतः या गाडीत उतरशिवाय बैल तर पळतात आणि माझी गाडी नंबर नाही. त्यांनी स्वतःच त्यांनी गाडीत बसायचं. एक शिक्षकी पेशा असताना सुद्धा त्यांनी त्यात पूर्ण आपले हे बदलून, नेचर बदलून झोकून त्यांनी स्वतः गाडीत बसायचं असं ठरवलं. आणि त्याच्यानंतर खरोखर त्यांनी बसले आणि थोडंसं यशाला सुरुवात झाली. तेच कसं आहे, स्वतः गाडीवान झाल्याशिवाय, स्वतः घरची गाडी, घरची बैल आणि गाडीवान पण घरचा, त्याशिवाय ते गणित पहिलं सुरुवातीच्या काळात बसत नव्हतं. म्हणजे त्यांनी ते साध्य करून दाखवलं, साध्य केलं. थोडंसं त्यांना अगदी तशी ईर्ष्या म्हणा, हे म्हणा, अशा गोष्टी त्यांच्या उपजतच अंगात होत्या. तर ती बैल पळत असताना एखादा छोटा किस्सा सांगा म्हटलं तर मी सांगतो. त्यांनी करत असताना अडचणी, ईर्ष्या, एकमेकाची हेवेदावे हा विषय येतोय. तर त्यांना थोड्या अडचणी आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं बैलांचा नंबर आल्यावर की ह्या बैलांचं मी शेवट म्हणजे हिंद केसरी असल्यागतच अगदी का किंवा सगळ्या गाड्या मारल्याशिवाय मी माझी दाढी काढणार नाही, असा विषय त्यांनी घेतला. आणि जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष अशा ह्याच्यात त्यांनी दाढी राखूनच बैल पळवली. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या त्या जिद्दीला यश असं आलं की बुधगावमध्ये मैदान होतं. आणि बुधगावमध्ये मैदान असताना तिथं बऱ्यापैकी ही सगळे धुळगाव सरकार म्हणा, जमादार, रामगोंड तात्या, शिरमंदर, ही जुनी सगळी राऊंडवाली होती. आमचे बाळासाहेब पप्पा होते, शिवराम बापू, पुन्हा तुम्हाला सांगतो सांगलीचे शकील कोणते, अब्दागिरे, बाळू अब्दागिरे, पुन्हा मीरा कुर्णे, अशी मोठी दिग्गज लोक होती त्यात. तसल्या ह्याच्यात अगदी चुरशीनं त्यांनी 9 ढाली आणि 1700 रुपये असं ते एक मोठं बक्षीस आला. अगदी क्रास लागून धुळगाव सरकारांच्या गाडीला क्रास लावून अगदी गाडी नंबर केली. आणि त्या दिवशी त्यांचं ते इच्छा पूर्ण झाली. असं करून त्यांनी त्या राऊंड क्षेत्रात उतरले आणि तिथनं बैल गाजलीच गेली 2-4 वर्ष. तिथनं परत किती दिवस पळाली काय? तिथून जवळजवळ 3 ते 4 वर्ष बैल पळत होती. आणि नाव चांगलं होतं. इचलकरंजी झालं, बरीचशी गावं त्यावेळेची होती, दानोळी, जयसिंगपूर, खाडेमामांची मैदानात ती नंबर झाली. हो हो हो. 100 फुटीला पण मोठं मैदान असायचं. मग तिथनं वडिलांचा काळ कितीपर्यंत होता तुमच्या? तरी मला वाटतंय त्यांनी 2008ला त्यांचं हे झालं, निधन झालं. त्याच्यापूर्वी बऱ्यापैकी त्यांचा काळ सगळा शर्यतीमध्येच गेला. 10 ते 12 वर्ष. केशव पाटोळे म्हणा, जरंडे अण्णा, बादल तात्या ही त्यांचे जवळची लोक होती. आणि केशव पाटोळे कायम पप्पांच्या पाठीमागं गाडी हाणायला ते कायम असायची. त्यांचं पण नाव गाडी हाणण्यात म्हणजे चांगलं होतं. वडील केशव पाटोळेंनी ही जोडी झाली की एक मिट्टी जमल्यागत असायचं, म्हणजे नंबर फिक्स असायचा. मग आता तुमच्या वडिलांच्या काळात कसं आहे, इथं नावं घ्यायची झाली म्हणजे भिलवडीतली म्हणा किंवा त्या क्षेत्रातली, त्यावेळी ठराविक माणसांची नावं घ्यायची झाली तर कोणी कोणी सहकार्य केलं चांगलं? आता बऱ्यापैकी कसं आहे, ही बैल नावाजली गेल्यामुळं किंवा आमच्या वडिलांचं ते छंद बघून बरीचशी लोक म्हणजे तशी ह्या क्षेत्रात उतरली. तुम्ही सांगा म्हटलं तर थोडंसं मी नावोच्चार काढले. तुम्हाला सांगा म्हटलं तर मी आठवणीची नावं, एक उजाळा पण होईल आणि थोडीशी माहिती पण होईल. तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो, भिलवडी भागातनं आमच्यात सरडे गुरुजी एक आमचे, त्यांचे मामा माझे, ते पण बरोबर असायचे. पुन्हा बादल तात्या, जरंडे अण्णा, पाटोळे, बाळासाहेब काका, विलास कगनोळकर, शिवराम बापू, बंब्या आपकिरे म्हणून आमच्यातला एक वेगळाच उमेदवार होता. बैलाबरोबर अर्धा किलोमीटर पळायचा, असं त्याचं एक वेगळंच नाविन्य होतं. हरिणच होता तो. आणि फार तो मनापासून तो कार्यकर्ता होता वडिलांचा या शर्यती क्षेत्रात. पुन्हा श्रीकांत सरडे सर म्हणून, गुंडूदादा म्हणून त्यांना ओळखलं जातंय. अशोक मगदूम, भोल्या तावदर, रावसाहेब दादा, अलीखान पिंजारी, मधु पिंजारी, बबन आष्टेकर, फंचू चौगुले, कुमार भोसकर, जयपाल चौगुले, जेवढी राऊंड क्षेत्रातली पण लोक आणि शांततेनं राऊंड बघायला येणारी बी लोक, अशी 30-40 लोकांची टीम त्यांच्या बरोबर कायम असायची. साहजिक आहे, कसं आहे, बैल पळतोय म्हणल्यावर ह्या माणसांचं पण सहकार्य लय मोठं असते. कारण एकटा मालक तर काय सगळीकडे पळू शकत नसते. नाही नाही, काय कुणाच ना कुणाच तर सहकार्य ह्यात लागतेच. बरोबर आहे.
तर आता वडिलांचं निधन झालं बरोबर 2008च्या दरम्यान निधन झालं, मग परत ना तुमची सुरुवात यात कधी झाली? कारण वडील असताना तुम्ही यात होता, ऍक्टिव्ह होता का नव्हता काय? वडील असताना तसं आम्ही वडिलांना नकोच म्हणत होतो. आमचं घर पूर्ण पहिल्यापासून थोडंसं धार्मिक पद्धतीनं जैन तत्वाच्या ह्याच्याप्रमाणे चाललेलं आहे. बरोबर. घरातले लेडीज म्हणा, आजा आजी म्हणा, ह्या गोष्टीपासून थोडंसं विरोधात्मक आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा चांगलंच विरोधात्मक आहेत. तरी पण त्यातनं वडील आमचे थोडंसं त्यांना पण समजावून घेऊन इकडे घेऊन असं घराला सांभाळत ते केले. त्यांना आमचा तसा विरोधच होता. पण वडिलांचे जे जोडीदार होते ते सगळे कायम त्यांच्याबरोबर असायचे. वडील गेल्यानंतर सुद्धा म्हणजे 2008 नंतर 1-2 वर्ष आम्ही काही बैलांच्या ह्याच्यात नव्हतो, काय नव्हतं, सगळं बंद झालं होतं. पण त्यांचे जे संबंधित लोक होती शर्यतीतली ती काय पप्पा गेलेत आता तुम्ही दादा जरा काय करायला काय हरकत नाही अशा पद्धतीनं थोडंसं. शकील तांबोळे आहेत, आपल्याला प्रकाश मगदुम आहेत, आमचे बरेचसे सवंगडी गणू महिंदा आहे, शीतल मगदुम आहेत, गावातले पिंटू शेख आहे, अशी बरीचशी मंडळी काय केली, दादा तुम्ही बैल घेतल्याशिवाय आम्हाला इंटरेस्ट येत नाही, पाटील डेअरीचं नाव आहे आणि ते अशाच पद्धतीनं नाव राहिलं पाहिजे आणि तुम्ही जरा भाग घ्या, असे अगदी बळजबरीच माझ्या दृष्टीनं केले. माझी इच्छा नसताना पण जरा मी त्यात, मला छंद मनातून भरपूर होता. तर आपल्या घराच्या तत्वाला सोडून आपण करतोय. तीच की त्यावेळी कसं होतं, काठीला परवानगी होती आणि ते जैन धर्मात कसं काठी बिटी म्हणल्यावर बैलांना मारलेलं नको वाटायचं. घरात बैलाला मारलेलं दिसायचं म्हणजे बैल मग ते घरात आणायची सुद्धा नाहीत असं एवढं. बैल व्यवस्थित तर सगळं त्यातल्या त्यात घरातले व्यवस्थित अशापैकी ते अवताला सांभाळा काय हरकत नसायची, पण खायला घाला त्यांना पाहिजे ते तुम्ही घाला. आमच्या घरात खायला घालायला जनावरांना कधीही कुठलाही हिशोब गणित कधीही बाळगलं गेलं नाही. अतिशय मोकळ्या मनानं त्या जनावरांना पहिल्यापासून जपलं गेलं. दुसऱ्याच्या दारात जाऊन बैल बांधून शर्यती कधीही केल्या नाहीत. ज्या शर्यती करायच्या त्या आपल्याच दारात आपण घालून. एवढा व्याप आहे माझ्याकडे, आता जवळजवळ 100-150 कामगार आहेत, डेअरी आहे, सगळं आहे. तरी सुद्धा एवढं चालू असताना सकाळी मी 10 ते 15 किलोमीटर मी स्वतः बैल फिरवायला जातोय. कुणाला माहित नसताना घेऊन जातोय आणि लवकर परत येतोय. हे डेलीच रुटीन, हे डेली माझं रुटीन आहे. सध्या चालूला सुद्धा आल्या मला म्हटली की ब्रेकफेल बैल तुमचा येऊ नवीनच आहे, ऐकणार नाही तुम्हाला, हे होईल ते काय नाही. म्हटलं आमच्या रक्तातच आम्ही ब्रेकफेल आहे, त्यामुळं काय तसं काय नाही, असा विषय होत गेलाय. मग आता तुमची जेव्हा कारकीर्द चालू झाली 10 नंतर, म्हणजे तुम्ही अनावधानानं का होईना ह्यात आला असा, मग त्यावेळी आल्यावर तुमचा सुरुवातीचा बैल कुठला होता? सुरुवातीला ही 2 बैल नावाजलेली होती. त्यानंतर ते आता रुपया म्हणून आम्ही बैल घेतला. शकील तांबोळीने आमच्या अशा पद्धतीची माझ्या फसवणूक केली. दादा निदान गोट्यात बांधायला तर बैल आणूया, सुरुवात करूया, असं तसं करून मला तिने चला बघायला नेलं आणि शेतीचा बैल दाखवायचं सोडून अशा पद्धतीची बैल माझ्या नजरेसमोर आणली त्यांनी. आणि मला वाटतं डपळापूर ना, आजोबाकडे जाऊन आम्ही ते बैल बघितला आणि त्याच्यानंतर आणि 2-4 बैल बघितली. पण आजोबाचा बैल आणि ते देखणेपणा बघितल्यावर मी शकील दादाला म्हटलं, बाबा शकील बैल घेतला तर ह्योच घ्यायचा. आम्हाला पण कुठलीही वस्तू घेत असताना ती चांगल्या पद्धतीनं देखणी म्हणा त्याच्या सगळ्या पद्धतीनं बघितल्याशिवाय घ्यायचं नाही किंवा त्या फंदात पडायचं नाही, असा एक स्वभावच आहे पहिल्यापासून. तर आम्ही त्यावेळेला सुरुवात आमच्या त्या रुपया बैलापासून आम्ही आणि झाली म्हणायला काय हरकत नाही. मग ते आता रुपया घेतला त्यावेळी तुम्ही म्हणजे ती बैल त्याची खरेदी किती होती बैलाची? मला वाटते 2,60,000 रुपये, 2,90,000ला ती बैल आम्ही घेतला. शेतीसाठी बैल एवढ्या पैशाला घेत नाहीत, पण थोडस मला त्याने गंडवूनच घेतलं का असं म्हणायला काय हरकत नाही. किस्सा कसा झाला, दादा की घेऊन आलो बैल, दादांच्या नजरेपाठी मग आम्ही मैदान केलं, म्हणजे तिथं एकच झाला तिथनं परत ते चालू. मग ते नंबर झाल्यावर मग दादाने पण म्हणले असेल की बाबा अशी सुरुवातच झाली. आणि शर्यती क्षेत्र असं आहे की एकदा उतरलं की ते लवकर बाजूला काढत नाही. तेच की त्याला युटर्न नाही आहे, युटर्न नाही प्रत्येक वेळेला काय तर युटर्न नाही. तसं या शर्यत क्षेत्राला पण युटर्न नाही. माणूस थोडा वेळ थांबतोय पण पुढेच जाते. शर्यतीत म्हणजे कसं होतं की सुरेश शिंद्याचं त्यांचं पहिलं कायम गाडी पळवते ती, आणि मग ती आम्ही बैल घेतल्यानंतर दादा म्हणले बैल पळवायचा नाही, मला शो म्हणून डेअरी समोर फक्त बांधायचा आहे, बैल पळवायचा विषय घ्यायचा नाही. मला सुरेश शिंदे सारखा फोन करला ना, अरे ते असा आहे तुम्ही दादा काय पळवून देणार नाही, मग काय करणार म्हटलं, तुम्हाला काय करायचं म्हटलं, माझं मी पहिले करून तुमची गाडी पळवा म्हटलं, मी येतो पटक्यावर. मग आम्ही दादाच्या परस्पर एक मैदान केलं, परत दादांच्या कानावरती आलो.
आल्यानंतर दादा म्हणले तू काय करायला पाहिजे, बैल का पळवा लागलाय. म्हटलं दादा तू पळत्याला बैल आहे, म्हटलं पळवलंच पाहिजे, त्याला बांधून तरी काय करायचं. मग त्यांना पण माहित नव्हतं की पळतीला बैल घेतलाय म्हणून. काय फक्त अतिशय देखना कसला बैल देखना कुठेही नव्हता. फक्त शो साठी दादा म्हणले माझ्या डेअरीत फक्त बैल पाहिजे. पण ती आम्ही परस्पर 2 फाट्या केल्यानंतर मग दादा लागली परत. मग दादाने आम्ही मिळत्या करून शेतीला घेऊन गेलो. मग दादाची सुरुवात झाली, आवड निर्माण मग ते नंबर मागं पुढे झाल्यानंतर ती सुरुवात होतेच. त्याच्यानंतर तो बैल दुसरा घेतला पुन्हा, घेतला दगडूचा घेतला सर्जा म्हणून. त्याच्यानंतर मग आमची सुरुवात झाली अशीच. मग त्यात लॉकडाऊन झालं. मग आम्ही घेतला ते कुन्नूरचा बैल फुल्या. कुन्नूर फुल्या शर्यतीला बंदी आली आम्ही चांगली बैल घेतल्यानंतर. मग आता सगळ्यात जास्त तुमच्याकडं म्हणजे तुमच्या वडिलांच्या नंतर सगळ्यात जास्त कुठला पळाला असेल तर ते फुल्या पळालाय. फुल्या पळाला, ब्रेक फेर, कुन्नूर फुल्या तो कातर भोवरा पळाला. कातर भोवरा तीच की. तर आपण आता फुल्यापासून सुरुवात करूया, थोडी माहिती घेऊया फुल्याची. तर फुल्या आता तुम्ही कुठनं घेतलेला आणि कितीला घेतलेला? फुल्या आम्ही कुन्नूर मध्ये त्याचं नाव काय खरंच गणपा हाके ह्याच्याकडून 6,90,000 रुपयाला आम्ही बैल घेतला. त्यावेळेला 6,90,000 म्हणजे आजचा 28 लाख ह्या बैलाची म्हणतोय, 28-30 लाख ते त्यावेळेचे ते 28च आहेत. अशापैकी त्यावेळेला आम्ही 6,90,000 बैल घेतला. किती साली हे? 2011ला. मग तो किती दाती होता घेताना तुम्ही? जुळला होता. ते कुठं पळतेला बघून घेतलेला? कारण एवढी रक्कम तुम्ही द्यायचं धाडस केलं नाही. बैलाने 1-2 ठिकाणी आम्ही पळालेलं बघितलं होतं. पळालेलं बघितलेला आणि बैल बेनाडीला पळच्या आधी मैदान सुटलेलं. तिथे मी गेल्यावर ना मी आणि अन्या गवळी गाडी आणाय बसलो आडीच्या मैदानला. आणि जानकराचा बैलांची होती गाडी एकला पळेल. मी तिथनं आलो आणि दादांनी सांगितलं बैल घ्या लागते तुमचा. दादा त्या दिवशी संध्याकाळी जाऊन बैल ठरवलं. होय, कारण मी चांगलंच मला माहिती आहे पाटील डेअरीच व्यवहार एक ठोक्यात असते. कारण हे ब्रेकफेलच्या वेळी पण मला चांगलंच माहिती आहे की एकदा पसंत पडली वस्तू की ती घेतली. बैल संध्याकाळचीच ठरली. रात्री 1 वाजता बैल ठरला. 12 वाजता शो बैल आपला फुल्या दिवाळीची आमोशा तेच की. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. 1 वाजता. मग 6,90,000ला तो बैल ठरला. मग तिथनं बैल मग परत तुम्ही आणल्यावर तिथनं बैल तो अगदीच चांगला घेतल्या दुसऱ्या दिवशी दोंडबा दादांच्या बैलाबरोबर गाडी 1 किलोमीटर अंतरानं संसदीच्या माळात. ती कितीच मैदान होतं? ते 25 म्हणजे आता 1-2 लाखाचं हिशोबाने. होय. 25 मुळात मैदान त्यावेळी लाखाची मैदान क्वचित निघायची. 25 हे मैदान भरपूर मोठं. 11,000ला 20-25 गाड्या पळायच्या. मग तिथं संसदीत मैदान नंबर झाली बरोबर. तिथनं परत ही 2011ची गोष्ट, कारण आणल्या वर्षी नंबर झालं. तिथनं परत कुठं बैल चांगला. ती गाडी अगदीच चांगली पळण्यासारखी होती. परंतु थोड्या दिवसांनी मला वाटतं 1 वर्ष असेल किंवा काय, दोंडबा दादांच्या बैलाला काय झालं, थोडं काही शेपटाच्या आजारातनं तो बैल अटॅकनं गेला. नाहीतर आमचं 1 नंबरचं पहिरं त्यांच्या बरोबर अगदी चांगल्या पद्धतीनं ती दोन्ही बैल आहेत म्हणजे गाडी नंबरच आहे असं एक फिक्स पद्धतीनं गाडी पळत होती आणि छान पळाली. किती वर्ष पळाली गाडी? नाही 4-5 फाट्या. 4-5 फाट्याच. बैलाचं ते शेपटाला त्याला सुही झालं, सेप्टिक झालं. तिथनं पोलिसांच्या बैलावर झालं, दानोळीच्या बैलांच्यावर झालं, अशी बरीचशी पैरी झाली. त्या गाडीवान फुल्याचं गाडीवान भैरू असायचा कायम भैरू गाडीवान. तुम्ही बैल घेऊन दिल्यापासून तुम्ही बैल शेवटपर्यंत तुम्ही सांगणार. आता मग तुम्हाला बऱ्यापैकी जास्त माहिती असणारच आहे बैलाची. मग ते ह्याचं झालं मैदान कुठलं आपलं संसदी झालं. त्यानंतर एक कसं आहे थोडक्यात मोठी मैदान घ्यायची झाली. कारण आपली मग चर्चा झाली त्यावेळी बैल एक काहीतरी साधारण 100च्या वर मैदान पळालाय बरोबर. मग 100च्या मैदान वर पळाला. नंबर पण सगळ्या मैदानाला आहेच, एका दुसरं किरकोळ सोडलं तर. मग त्यातली एक ठराविक मोठी मैदान कुठली? ठराविक रांजणी दुर्गाव 51,000 झालं. हातकलंगले होतं, गाडगी हातकलंगले, शिरोळचं मैदान, ट्रॅक्टरचं. त्यावेळी पहिरं कोण होतं काय? साहेबाचा बैल होता जंगम साहेब जोडकुरळी काय. आणि त्यानंतर कुठले ट्रॅक्टर मोटारसायकली वगैरे अशा 2-4 मिळवल्या त्या बैलानं. कुटकुळीला होतं ते. कुटकुळीचं डबल बुलेटचं मैदान माणसांच्या अजून पण लक्षात आहे कारण पावलावर नंबर झालता. त्यावेळी पहिरं कोणाचं होतं? परदेश साहेब.
परिधी ओशा. साहेबांचं. आणि गाडीवर तुम्ही होता काय? आणि तेव्हा एक कोण झालं मग? एकला त्याला चारू मामांचं काय तर चारू मामांचं. त्यावेळेला ती बैल फर्मात होती, नाईक सरकारांची बैल होती, चांगली चांगली बैल होती त्यावेळेला. एक संध्याला तर गाडी सुट्टी आलती, सुट्टी एक न पळून त्या लावण्यात बैलाची नक्की नक्की फुटली, तरी सुद्धा येऊन रेगला येऊन दोन झाले. नक्कीच असं 5 लाखाला त्यावेळी तुम्ही गाडीत होता बरोबर? मग त्यावेळी चांगल्या गाड्या कुठल्या पोहतो तुमची, म्हणजे फुल्या पळालता का नाही त्या पिरियड मध्ये? चारू मामांचीच होती, नाईक सरकारांची होती, पुन्हा आष्ट्याचा बैल होता, हनम्या असेल. हनम्या. चांगली बैल होती त्यावेळेला बरीचशी. आणि त्यावेळी एक कोण झालं तर 5 लाखाचा, तुम्ही 2 झाला. म्हणजे कायम तुमची त्या गाडीत तुमची कायम फाईट असते. आणि पहिल्यापासून कसं आहे माहितीये का, आमची बैल पळवत असताना एक आमचं पहिल्यापासून धोरण आहे, जमादार म्हणा आम्ही म्हणा अशा लोकांचं, की पहिल्याला मेजॉरिटी करा, दंगा फसाद करा, कुठल्याही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बैलांचं जनावरांचं नुकसान करून किंवा भांडण करून अशा पद्धतीने आम्हाला कधी ते राऊंडाचा छंद नाही. आम्हाला बैल पळाली पाहिजेत, बैल पळून नंबर झाला पाहिजे. गाडी जर अलीकडनं वळली तर मी बक्षीस घ्यायला सुद्धा कधी जावा म्हणणार नाही कुणाला. अशापैकी आम्ही त्या तत्वानं तत्वनिष्ठ राहणं लय आणि आता सध्याच्या पद्धतीने ज्या गोष्टी चालल्यात थोडं राऊंड क्षेत्रात, त्या थोड्याशा न पटण्यासारख्या वाटायल्यात. काय वेळा काही गोष्टी जर बघितल्या की कशाला आपण ह्या क्षेत्रात आहे असं वाटण्यासारखा विषय आता मला वाटण्यासारखा आहे. बैल मस्त चांगली पळतात, सगळं करतात, पण शर्यतीतलं ज्या मेजॉरिटी म्हणा, दंगापणा म्हणा, वातावरण म्हणा, गाडीवानांना त्रास देणे, हे ते अशा गोष्टीतनं जर बैल पळाली तर जी आमची हाऊस म्हणून त्यात जे उतरायले तो न राहता एक प्रकारची नाराजी व्हायला लागले. आणि ह्यात जर व्यवस्थितपणा वाटला तरच जनावरांच्या आम्ही पुढं ह्या क्षेत्रात राहणार आहे. नसेल तर आम्ही पण त्यातनं राजीनामा घ्यायला काय मागं बघणार नाही, एवढं 100% आहे. बरोबर आहे. आता फुल्याचं आपण हे जर बघितलं मैदान, बुलेटचं मैदान बघितलं, त्याचप्रमाणे हे जर लाखाचं आपलं ट्रॅक्टरचं बघितलं, एकसंब्याचं बघितलं. आता आपण इथे फुल्याची मैदान बघितली. आता अजून काही मैदान आहेत म्हणजे फुल्याची एक थोडक्यात सांगायचं तर 4-5 मैदान. हे डिग्रज पट्टा आहे. डिग्रज पट्टा ती किती होतं? 25,000 सरासरी 15,000 25. पुन्हा 100 फुटीला सुद्धा असेल शकेल ना सांगलीला? नाही काय, ते पहिलाचा बैल होता. बुधगाव माळा. पुन्हा आडी बेनाडीला आहे. 25,000-50,000 आडीबेडा 4-5 मैदान केले त्यांनी. 4-5 मैदान. त्यातले एक मोठी मैदान 51,000चा आपण मग चर्चा झाली त्यावेळी की फुल्याला तीच की तुम्हाला बेनाडी माळ म्हणल्यावर तुम्हाला जास्त लाभदायक आहे. लाभदायक पहिल्या पाटील डेअरीसाठी. कारण तिथं कसं आहे तुमची बैल कवा शक्यतो खाट नाहीत. जिथं पंच कमिटी कडक आहे तिथं आम्ही गॅरंटी नंबर आहे धरतोय आम्ही बऱ्यापैकी. आणि त्या पद्धतीचीच जनावर आम्ही तिथे घेऊन जातोय. अन्यथा त्यात आता आम्ही बरेच वर्ष या क्षेत्रात असल्यामुळं उठायचं आणि बैल घेऊन जायचं असा कधी प्रयोग नसतोय. एक तर तिथलं बंदोबस्त कशा पद्धतीने आहे, पंच कमिटी काय पद्धतीची आहे त्याचा एक विषय आढावा घेतोय. आणि त्याच्यानंतर आपली बैल त्या मापाची आहेत का, उगाच हाय पैसा पाटील डेअरीचा आहे म्हणून प्रवेश भरलेली गेली, हा प्रकार आम्ही आज गेली 5-6 वर्ष झालं बंद केलाय. तेच की एक आपल्या जनावरांची गॅरंटी पहिला बघायला पाहिजे. आपला बैल कुठल्या गटात चालतोय, कुठल्या पट्ट्याला चालतोय, कसल्या रानाला. आणि जनावरांवर बळजबरी करून असं मैदान आम्ही कुठली करत नाही. त्यांची निगा मनापासून ठेवली जाते. आम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देतोय. हे शकील पकू डॉक्टर ही लोक असे आहेत की पुरा वेळ त्या बैलांसाठी देतात. मी डेअरी व्यवसायात असल्यामुळं मी थोड्याशा कमी प्रमाणात सकाळी एकदा जाऊन आलो की पुन्हा शक्यतो मी नसतोय. पण ही लोक अशी आहेत की ती 24 तास त्या बैलांच्या ह्याच्यातच पडून असतात. त्यांना काय कमी जास्त, काय झालं काय नाही, कुठल्या प्रकारचा भरडा घातला पाहिजे, तो व्यवस्थित कसं राहील, त्याचा प्रकाश डॉक्टर आहे ते कायम त्या जनावरांच्या आजाराच्या बाबतीत लक्ष देऊन थोडं काय जरी झालं तर लक्ष देऊन अशा पद्धतीने चालवतात. आणि आमचं पहिल्यापासून नियम आहे बाबा दुसरीकडे बैल पाळायला पाठवून आपण शर्यती करायच्या नाहीत. आपला छंद म्हणून आपण करतोय तर त्याच पद्धतीनं करायची. नसेल तर आपल्या दारात पाहिजे. फुल्यात आता एक संध्याला नक्की फुटली होती ना. आता बरेच जण म्हटले हा बैल आता काय पळत नाही. नक्की म्हणजे असेल पूर्ण नक्की निघून हातला आवाज दिसतो. तिथंच जिद्द बांधली होती 6 महिन्याच्या बैलाला परत पट्ट्यावर उभा. आणि या हात लंगड्याला आपल्या त्या पैलवान डिग्रज पैलवान सगळं झोपला. लय जण म्हटली काय गाडी पळते ह्या बैलाचं कशाला झोपला, शकी बैला नावं ठेवली सगळे. काय नाही, आम्हाला गॅरंटी होती गाडी नंबर. आम्हाला एक न पळून 2 झाली. 30-35 वर्षात एवढं दिवस राऊंड करतोय
आमची कुणाची शर्ट धरून भांडण किंवा शिव्यागाळी किंवा दंगा हा प्रकार कधीही आम्हाला ऐकायला मिळाला नाही. कधीही त्या भानगडीत आम्ही नाही. तुम्ही वादविवादापासून कसं आहे, अजिबात नसतं. तुमचं पण एक नाव घेतलं जाते आणि वारंवार आपलं जमादारांचं सकट एक नाव असं घेतलं जाते की कधी बाबा कमिटीनं नंबर, आता समजा एक झाल्या पावलात कुठेतरी एक झाल्या पण कमिटीनं 2 नंबर दिलाय तर त्यांनी कधी भांडायला गेले नाहीत किंवा आमचा 2च का दिला. नंबर जरी मोठ्या ठिकाणी झाला, काय एका दिवशी भिलोडी गावात सुद्धा सगळीकडे माहित नसते की नंबर झाला. एवढा आम्ही शांत पद्धतीने विषय चाललेला असतोय. यायचं, बैल बांधायचे आणि त्यांच्या पोटा पाण्याचं पहिला बघायचं. बरोबर आहे. प्रशंसा आणि हे आपोआप होत असते. माउथ पब्लिसिटी महत्वाची आहे. जाहिरात घेऊन फिरायची काही गरज नाहीये. अशा पद्धतीचा आमचा खेळ आहे मनापासूनचा. आता आपण तुमचे बैलांच्या मध्ये फुल्याचं सगळं आपण बघितलं, बरोबर. त्यानंतर फुल्यानंतर कुठला बैल झाला मग? फुल्यानंतर कातर भवरा कारण झाला. तुमच्यात आता फुल्या आणि कातर भवरानं सगळ्यात जास्त तुमचं नाव बिलो पाटील डेअरी म्हणल्यावर फक्त ही 2 बैलांचं नाव कायम अग्रक्रमाने आहे. होय. ब्रेकफेल आता तुम्ही नुकतीच खरेदी झाली, 2-3 महिन्याच्या आसपासची खरेदी, पण ही कातर भवरा ही तुमच्यात लई पळाली, बरोबर. मग आता आपण फुल्याचा संपूर्ण बऱ्यापैकी थोडक्यात इतिहास बघितला. कातर भवऱ्याचा आता आपल्याला सगळ्यांना बघायला आवडतं, कारण मी स्वतः ते बैल पळताना बैल, मी काय फुल्याला कधी पळताना बघितलं नव्हतं, पण कातर भवरा नुकतं जाता रिटायर झालाय. त्याची एक खरेदी कुठली होती, कितीची होती आणि त्याची आपण ठराविक मैदान बघूया. कातर भवरा बैल हा वसगड्याचा होता. अमित परीट. हा, त्यानं श्रद्धेनंच बाबा माझा बैल पाटील डेअरीतच गेला पाहिजे आणि दादांच्या शिवाय हे बैल आपल्याला उजाडत येणार नाही किंवा त्याची निगा चांगल्या पद्धती, त्याचं असं होतं की त्या बैलावर अतिशय श्रद्धा होती. बरोबर. त्याची कुठेतरी ताकद अपुरी पडेल किंवा काय असेल ते असेल, त्या पद्धतीनं विचार केला की मी पाटील डेअरीलाच, बाहेरच्या पेक्षा ₹1,00,000 मला कमी देते दादा, खरं मी बैल तिथंच देणार आणि तिथंच माझं चांगल्या पद्धतीनं नाव होईल असा विचार करून त्यानं माझ्याकडे बैल दिलता. दादा उद्या परत द्यायचं झालं तर बैल मलाच परत द्या, एवढ्या शब्दावर त्यानं ते घेतला होता आणि त्यानं घेतला पण परत. आणि आमच्यात आल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीनं त्या बैलांना नाव केलं. बरीचशी मैदानं घेतली. थोडासा बंद काळ त्याच्या ह्याच्यात जास्त गेला. हा, त्यामुळे त्याला जी मोठी मैदानं म्हणतात ती तशी जास्त मिळाली नाहीत, पण थोडक्याच काळात पण त्या बैलानं अतिशय नाव कमी वेळात पण जास्त चांगलं केलं. कारण सोशल मीडियावर बैल तर एवढा फेमस होता. कातर भवरा म्हणल्यावर माणसाशी हुडकत यायची बैलाला की कातर भवरा कुठं आहे, कातर भवरा कुठं आहे डेअरीचा. मग ती कातर भवरा आहे त्याचं म्हणजे त्याचं नाव काय नेमकं? कातर भवरा म्हणजे त्यांनी बट्टा समजलं जाते लोकांनी की बाबा याला भवरा आहे, ह्यो असा आहे, बैल असा निघणार. अशा गोष्टीवर थोडासा आमचा पहिल्यापासून विश्वास कमीच आहे. अशा अंधश्रद्धेच्या कुठल्याही बाबीत आम्ही जास्त करून शिरत नाही. तर ते कातर भवऱ्यानंतर असं साध्य करून दिलं, मी कसला बी भवरा असू दे पण मी सगळ्यांचा भवरा केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीनं त्यानं ते करून दाखवलं आणि चांगला भवरा करून दाखवला. अगदी नाव केलं. थोडस त्याच्या तब्येतीच्या ह्याच्यात कुठेतरी बिघड झाल्यामुळे लवकर तो रिटायर झाला. मला वाटतं बेनाडीच्या मैदानाला त्याचं जरा पळत असताना थोडस गुडघ्यावर बैल एकदम आपटला गेला. त्या ह्याच्यात त्या बैलाचं थोडस कमी आलं, ते थोडं वाढतच गेलं. तेच आता कातर भवऱ्याची तुमच्यातली मैदानं कुठली कुठली होती मोठी? कारण मगाशी आपली चर्चा झाली त्यामध्ये अनेक मोटरसायकली सगळ्यात जास्त मला वाटतं बऱ्यापैकी बेनाडी आहे कातर भवऱ्यानंच घेतल्या. तर मित्रांनो आता आपण कातर भवऱ्याची माहिती स्वतः शकुबा यांच्याकडनं घेणार, कारण त्या बैलाचं नियोजन सगळं शकुबा स्वतःला हवं आणि डेअरीत जेवढी बऱ्यापैकी बैल पळतात आणि पळाल्यात त्यातली सगळ्यात जास्त नियोजन ही शकुबा यांनीच लावतात. त्यामध्ये पहिरं कुठलं घालायचं, कुठं बैल कुठल्या मैदानाला पळवायचा. तर आता शकुबाई आपल्या सोबत आहेत, तर त्यांनाच विचारूया कातर भवऱ्याची कुठली कुठली मैदान झाल्यात. तर आता भैया सांगा. कातर भवरा तुम्हाला सांगतो, पहिलं मैदान आम्ही त्याचं केलं हे जर ना मधभावीला आम्ही ह्याचा बैल घालून गेलता, पंकज पाटील डोंगर सोनीचा. त्यापासून आमची सुरुवात झाली, त्याची एकच झालता ते फटानं. ती कितीचं मैदान होतं? 51,000चं मैदान होतं. मग खरं तुम्ही 51,000चं मैदान जेव्हा तुम्ही कातर भवऱ्याला केला बैल तेव्हा तुम्ही आणताना काय तर 14 होता, बरोबर. मग त्याच्या आधी कुठं मैदान पळवला का डायरेक्ट काढला आणि नंबर? मी कायम त्या बैलाचा पळ बघत होतो ना, अमित पशी कायम बघतो, आदत पासून त्याचा पळ बघत होतो, पण तिची ताकद चालाय नाही हो. शेवटी आर्थिक गोष्टी. पण मी त्याकडून पाठीमागा लागून बैल घेतलाय तो. त्याला एकट्याला बोलवून घेऊन दादाने तयार केलं. संध्याकाळी 10-10:30 त्याला बोलवून घेऊन. त्याची खरेदी कितीची होती? 3,10,000 रुपये त्याला दिले. 3,10,000. 3,10,000 दिला. पण सुरुवातीला मग मैदान कुठली केली? म्हणजे कारण
घेतला आणि लगेच नंबर झाला असं झालं का? नाही नाही नाही, पहिले 2 मैदान फेल झालेत ना आमची, 2-3 मैदान फेल. मोठी मैदान? होय, ते बैल जरा म्हणजे हे होता, म्हणजे गुजार जास्त असल्यामुळे का नाही बैलच ऐकत नव्हता ते. मैदानाला आमच्या बैलाला तिथंच आपल्या सुटलं की बैलाचं स्पीड अशा स्पीड पद्धतीने असं असायचं, ती गाडी एक वेळा बैल काढला तो हा. तुमच्या 15 असू देत 20 गाड्या असू देत, काढून धरला की गाडी एकला नेऊन लावायला. तेवढे स्पीड कुठल्याही बैलाला नाही. जोडीचा बैल साथ दिला तर आज बरोबर ब्रेक गाडी फेल सुद्धा जिंकते. त्या स्पीडचा नाही. ब्रेक फेल पण नाही. हा, तेवढं स्पीड त्याला जास्त. तिथं 51,000 तुम्ही ह्याला मधबावीला केला पंकज पाटलांच्या हो. बैलासोबत. तिथनं मग तुमचं एक हे चालू झालं, रुटीन तिथनंच चालू रुटीन झालं. बसलं. रुटीनच बसलं. तुम्हाला एक बैलाचा अंदाज आला की बाबा बैलाला आता काय करायला लागते काय नाही. कारण आमच्यात कसं जरा खाद्य जास्त प्रमाण झालं, ताकद त्याला जास्त आहे, वेग जास्तच काढायला लागला. स्टॅमिना वाढला. तुमचं कसं आहे अवताचं म्हणजे हो, अवत सगळं म्हणा, टाइम टू टाइम हो, असतं. सगळं कारण time to time. तुमची जी आता शामराव आहेत होय. त्यांनी तर सगळं बैलाचं तंतोतंत सगळं जिथले तिथं होय. सगळं असते. त्याची निगा करतो. आज आऊत घालायचं आहे तर आऊत घालायचं. घालायचंच. मग आता एक मैदान आता ती 51,000 झालं, परत कुठलं काय? परत आम्ही घोडा बैलात बी त्याला पळवला आहे. का बरं घोडा बैलात का लगेच? त्याही घोडा बैल मैदान निघायचे ना, बंदी असल्यामुळे घोडा हा बैल बरोबर, बैलांचं प्रमाण कमी. कमी. कारण जनतेनं बैल सगळी विकून टाकलेली बंदीचा काळ. मग घोडीच की होय, घोडा बैलात बी आम्ही पळवला त्याला. पाठीपाठीची मोटरसायकली आम्ही घोडा बैलातच 3 घेतल्यात. 3 मोटरसायकल. हो. कुठल्या कुठल्या मैदानचं? तुम्हाला सांगतो, सदलग बोरगाव, हा. परत आमचं मानकापूर एक, हा. आणि गिरडीला घेतले ते बैल घालून घेतलेत. आणि कुठं बरं ह्याला सिटी 100 अंजनी. हा हा. परत तुम्हाला सांगतो, परत मग अंगठ्या मागे सर 1-1 तोळ्याच्या अंगठ्या 3 आणल्या त्याने. हा. 5व्या मैलावर अंगठी घेतली, आमनापूरला इथं अंगठी घेतली बैलात घालून. हा हा. त्याने भरपूर मैदान म्हणजे सोन्याची चेन अंगठी अशी भरपूर मैदान यावे लावून. यावेळेला. तिथे घेतली. मग घोडा बैलाला मग त्यावेळी गाडीवान तुमचं कोण असायचं? अनिल बंडकर असायचा, खिलारीला कधी बसवणार असं काय गाडीवर त्या फिक्स नव्हतं. कारण भैरूला लागलं, हा मनेराजुरी मैदानाला पडला तेव्हापासून भैरूचे जरा बडकऱ्या 2 फ्रॅक्चर झाले हो. हा हा. त्यापासून भैरू बसायला बंद झाला. जास्त करून गाडी हे दोघं तिघच अनिल बंडकर एक अनिल बनकर एक आणि इथल्या गावाजवळ खिलारी बी आमची गाडी आणतात. राहुल चौगुले कायम पळवत असतात. राहुल बी काय आमची गाडी आणतो ना. हम्म. आता यो गणेशला बैल दिलेला तोच हाणला. बंद काळात बी त्यानं आपलं चोरून मग बैजा महिन बैजा. हा, महिन बाजार बी तो राहुलच हाणलाय 10-15 पाट्या. तो फुल्या बी आता आमचा आहे, तो कुनूरचा, ते राहुलच हाणत होता. हा हा. तो आता ह्याला दिलेला तुमचा आदतचा खोंड आमचा सतीश बेंद्रेला दिलेला हा. राहुलच हाणलाय बऱ्यापैकी. मग आता कातरबोरा कसा आहे त्यावेळीचा टॉपच बैल होता बरोबर. त्यावेळीची टॉप बैलांच्या मध्ये चिमण्या, चिमणी. कातरबोरा. होय. अजून कुठली कुठली बैल होती त्यावेळी कातरबोऱ्याच्या ऑपोजिटला, म्हणजे ह्याला पळणारी, ईर्षेला पळणारी? जोरात म्हणजे त्यावेळी फाईट असायची कायम. चिमण्या आणि तोच जरा. मग ही चिमण्या त्यावेळीचा म्हणजे कसं आहे, आता बैल रिटायर झाला त्याला पण त्याला आणि कातरबोराला एकाच वेळी लागलं का नाही बेनाडीत? हो हो. ती दोन्हींची पैर होतं हम्म. त्यावेळी लागलं. ते 10-12 पाटी पडलीच होतो. 10-12 पाटी पाहिलेली. होय. ती कुठं कुठं पाहिलेली काय? मग ते 4-5 पाटी पडले. सांगोला एक वाटी, चंद्रापवाडी बॉडी 15,000 आणि चंद्रपवाडीला एक मोटरसायकलचं मैदान झालं हा, त्या नंबर चालतोय की आम्ही. त्यावेळी. कारण मला ती किस्सा ऐकून माहित आहे की चंद्रपवाडीला नंबर झालता त्यावेळी कातरबोरा एक झालता आणि चिमण्याची गाडी वेगळी पळाली गाडी कायम चांगली पळत होती. परत बाजाला मोटरसायकल आणली आम्ही तिची कातरबोऱ्याची. बाजाच्या चाक जाम झालं त्या दिवशी. गाडी फिरल्यानंतर जरा पाऊस पडल्यानंतर चाक जाम झालं का कलरला गेलो, तसंच चाक घेऊन येऊन त्याने रेक्षवली होती. एक शंकर गवळ्याचं ते आमचं घालून सुट्टा निकाल झाला त्या दिवशी. फट ठेवला होता गाडी. चाक कलर घेतल्यापासून जाम होतं. आणि बेनाडीचं 51,000, आडीचं 51,000. त्याचप्रमाणे मला वाटतं बेनाडीला डबल बुलेटचं मैदान होतं काय? मनेराजुरीला पण त्याला आपण पळवलं. नाही 2 झालतो आपण. डबल शाईनला 2. डबल चायना 2 झालतो आम्ही. आणि त्यावेळी एक कोण झालतं? त्याही बुमनाळे झालते. सुंदर आहे. कलम्याने सुंदर आहे. सुंदर्या. हा. आणि कातरबोरा आणि बाजूचं कोण, ते बाजूचं कोण टेम्पोतनं उतरायच्या वेळेला तो पडला होता. जरा पायाला ठेचका गेला. नाही, हलायलाच तो मुंडक्यावर असा कोचला होता हलताना. त्यामुळे ते त्या दिवशी पळाला नाही हो. तिसी कातरबोरा जरा वेळेच्या आधी रिटायर झाला, पण खरं त्यानं काळ गाजवून रिटायर झाला. एक 40-45 मैदान ते चांगलाच पळाला. 40-45 मैदान. त्यातले 5-6 मग कमीत कमी एक 7-8 मोटरसायकली असतील सगळ्या मिळून. 6 मोटरसायकल. 6 मोटरसायकली. 3 अंगठ्या. आपल्या अचानक मुलाखत झाली नाही तर या गोंधळ आम्हाला नावं लक्षात येणार.
यादी काढून ठेवा म्हटलं असतं तर सगळे फुल निघाल असतं. बरोबर बरोबर. अशापैकी जायचो. चर्चेचा भाग आहे. मग आता हे कातर बोऱ्याचं आता आपण सगळं इतिहास बघितला, त्यानंतर पुढचा बैल कुठला झाला तुमचा? कातर बावरा दिल्यानंतर आम्ही ह्योच घेतला एक मग अन्या गोळ्याचा नाही कातर. हा आम्ही सागरडंगचा नकऱ्या घेतला. हा ते याचा गुंडेवाडीचा एक 2-3 महिनेच आमच्याकडे ते 2-3 महिने होता. तो आमचा खटाव डॉक्टरने तो मला प्रताप डॉक्टरने प्रताप डॉक्टरने तो घेतला मला पाहिजे म्हणून. न्या जाऊ म्हणलं, मी दिलेले पैसे देणार म्हणला, न्या जाऊ म्हणून आम्ही त्याला दिलं. मग त्यावेळीची खरेदी किती होती ह्याची? नाही जेवढं तो डॉक्टर स्वतः होता ना आमच्या बरोबर तो. तसं ना, पण ती पण विक्रमी ब गटातला बैल तेव्हा तुम्ही लय पैसे दिले. हो 14.5 नाही 14.5 लाख रुपये आम्ही दिले त्याला. तेच की 14.5 लाख रुपये. कसं आहे, असं म्हणतात की डेअरीवाली पैसे म्हणजे भरपूर बैलाला लावतात. असं सगळ्यात कसं आहे क्षेत्रात कसं आहे शेवटी माहितीये का, आता गेल्याने विश्वासात बसलं की आम्ही परत पैसे शक्यतो येत नाही. निव्वळ खूप घालून यायचं तेच की आमच्या 5-50 साठी नाही 1-2 लाखासाठी सुद्धा आम्ही एवढं मोरत नाही कधी सुद्धा. तेच की आता ह्यो ब्रेकफेल आम्ही ज्या आणायला त्या गेलतो दिवशी सांगितलं होतं काय ते असेल ते आम्ही उद्या दादांनी बैल दोघच घेतल्याशिवाय होतो सांगलीत. हा मग सागरडंग जरा आमचे व्यवहारात परत आमचे गाईचे पैसे बघायचे, मग तो आम्हाला पैसे न्यायला आलता. तो सागरडंग आल्यानंतर आमचा विषय असं बसलो, चहा घेतलो आणि सागरडंग म्हणला असं असं का आता ब्रेकफेल द्यायचं आहे. दादा म्हटले द्यायचं आहे का आत्ता फोन करून विचार. म्हणले आत्ता जाऊनच बिल घ्यायचा. म्हटले विचार, माझा हेल्पाटा नको. मग मला म्हटले मी विचारलं त्यानं फोन करून असं असं बैल द्यायचं आहे. म्हणली या. मग आम्ही दादा मी दोघच आणि सागरडंग तिघच गेलो आम्ही सांगलीतून. त्यावेळेला ब्रेकफेलची चर्चा अशी होती सगळीकडं की आज जर गाड्या जर चांगल्या पद्धतीने जर पळायचं झाली, वरच्या 2-4 गाड्या जर पळायचं झालं तर दादा तुम्हाला बैल घेतला तर ब्रेकफेल घेतला पाहिजे. ते घ्यायचं असलं घ्या, नाहीतर उगाच आपलं पाठीमाने फिरायसाठी काय तुम्ही येऊ नका. म्हटलं त्या पद्धतीची मला गॅरंटी तर द्या, तर आम्ही त्या ह्याच्यात उतर. तेवढं पैसे लावायला काय अडचण नसते. मग खात्री करून घे म्हटलं सागरडंगाला बैल त्यांनी देणार आहेत का. तिथं गेल्यावर कुठल्याही गोष्टीचा बदल नको आहे किंवा काय नको. गेलं की बैल घेणार आहे, त्यांची किंमत काय आहे ह्याचा मी विचार करणार नाही. बैल जर शेवट करतोय असं जर आपल्याला खात्री असली तर आज जायचं ते बैल रात्री 12 वाजू दे, बैल घेतल्याशिवाय परत यायचं नाही. अशा जिद्दीनं आम्ही जाऊन ते बैल त्यांनी सांगल त्या किमतीला आम्ही पैसे द्यायला तयार झालो. सांगत असताना त्यांनी 35 लाख रुपये किंमत सांगितली होती. तर आम्ही कुठल्याही पद्धतीचा विचार न करता त्याला 28 लाख रुपये आम्ही दिलेत आणि ते बैल त्या दिवशी ठरवलाच आणि रात्री 12 वाजता ठरवलं. आणि बैल आता आल्यापासून बघतोय आम्ही वरच्या ह्या 2-3 गाड्यातच गाडी पळते, चांगली पळते गाडी. बैल चौसा असताना सुद्धा आता बैल अतिशय चांगल्या पद्धतीने पळतोय. त्याला इथून पुढच्या काळात चांगलंच यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आता कसं झालं 5वा आत्ता पाडलाय त्याने. मग आता तुम्हाला असं वाटत नाही की कवळ्या वयात बैल भरपूर पळा? हो कारण आदत मी स्वतः आता आदत पासून बघतोय त्याला. आदत पासून पळाला आदत दुसऱ्यात चौशात मला वाटतं फक्त बडवल्यावर एक 2-3 महिने 2 महिने गॅप होता, नाहीतर बैल कंटिन्यू पळाला. मग आता तुम्ही एक जुनं बैल मालक आहेसा बरोबर, अनेक अनुभवानं तुम्ही अनेक वर्षांनी मोठा आहेसा सगळ्यांच्या पेक्षा. तुम्ही तुमचं धोरण काय असते बैल पळवताना, की कुठल्या वयात बैल पळवावी किंवा काय असं? मला सांगतो, जे आता आदतची जी वास्त्र पळवली जातात ती थोडीशी एवढ्या कमी ह्याच्यात घ्यायला नको असं एक आमचं मनापासूनची इच्छा आहे. परंतु कसं आहे, आता प्रत्येक जण उठून ते राऊंड क्षेत्रात बघतोय आम्ही. आदतच्या गाड्या 40 आल्यात. ब गटाचे मी मान्य करतो, आता सगळ्यांना हाऊस आहे, सगळेजण पळवायलाच पाहिजे. त्याला काय बांधून ठेवून तर काय करायचं. प्रत्येक ठिकाणी गाड्या ज्या असून डबल जे मैदान निघतंय, प्रवेश फी आहे ती दिली जात्या. ह्या गोष्टी ऍक्च्युली शर्यती करणाऱ्यांच्या दृष्टीनं फार चुकीच्या होतात. काय असते, ह्यात सर्वसामान्य पण लोक आहेत, 4 पैसेवान पण आहेत, सगळ्या पद्धतीची लोक आहेत, हौशी नवशी गोष्टी आहेत. परंतु या हौशेच्या नादात एवढ्या मोठ्या चुका व्हायला आल्यात की 40 गाड्या आहेत म्हणायचं, 3 गट केले म्हणायचं, त्यातले 3 भाग पाडायचे, प्रवेश फी आहे तेवढीच घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यात आणि पुन्हा आदत वगैरे ठेवलं तर आदतचं पण त्याच पद्धतीने झालंय. जनावरांचं वजन असतं 100 किलो आणि वरनं काट्या घालणारा असतोय 200 किलोचा माणूस. ह्या ज्या अमानुष गोष्टी आहेत या घडायला नको आहेत. मग त्या अशा वेळेला प्राणी मात्र संघटनेची लोक येऊन मग आदतचं का झुपलं, असलं मारलं, अंतर लई ठेवलं, अशा तक्रारी चालू होतात. तर सगळ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे की जनावर शाबूत ठेवून तुम्ही जनावर पळवलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. जनावरांची तुम्ही कुठला त्याचा सराफ घेऊन किंवा त्याचं कुठले पाप म्हणाय ते पाप पदरात घेऊन कुठली करू नका. हाऊस म्हणून तुम्ही करू शकताय, परंतु अशा पद्धतीचा राऊंड व्हायला नको आहे. पण सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे घडलं असं काय आम्ही ते तर आहे. आपण सांगायचं काम करायचं, काम कमी करतो. समोरचं सुधारायचं काय नाही, ती त्यांचं झाल्यावरच पळवणं आमच्या दृष्टीने योग्य वाटते. आदतमध्ये जाऊन काय असतंय, तिथं कोण कुणाला अडवू शकत नाही.
खोंड इकडे गेलं म्हणायचं आणि काठी उठून एखाद्यानं बाहेरच्यानंच घालायची, त्यावेळेला तुम्ही सांगू शकताय का? त्यापेक्षा ते जनावर तिथपर्यंत जायलाच नको आहे त्यावेळेला. तेच की पोक्त झालं पूर्ण म्हणजे शेवटी जनरलचा त्याला बैल ह्यो तिथली गर्दी साई- चढ दात सोसणे, उगवल्यानंतर तिथलं- जनरलला पळवला पाहिजे. होय होय साई दाती झाल्यानंतर जनरलला पळवला पाहिजे नियमातनं. तेच की कमी वेळात पाहायला की ती बैल पण बाद त्यामुळे होत्या. ते खराब व्हायची पण शक्यता असते. मग आता ह्यो पण बैल आता ब्रेक पेल तुम्ही घेतलेला तेव्हा ह्यो पण बैल आदत मध्ये दुष्यात भरपूर पाहिलेला. आमच्यात आता चौशातच घेतला ना. चौशात तेच की तुम्ही घेतला सा, पण तुम्हाला असं वाटलं का बाबा की बैल घेताना की ह्यो बैल आता पळालाय आपल्यात, म्हणजे तुम्ही कोणत्या गॅरंटीने किंवा तुम्ही काय बैलात बघून आता घेतलेलं? बऱ्यापैकी शर्यती एवढ्या सोप्या झाल्यात आमच्यासारख्यांना. हा घरात बसून ड्रोनवर सुदीप सारखे जर ड्रोनवाले झाले तर आम्हाला घरात बसून कासरा कोणी वाढला एवढं सुद्धा आमच्या ते लक्षात येण्यासारखा विषय झाल्यामुळं शकील तांबोळीलाच आम्हाला विचारायला लागत नाही बैल कुठला पळाला हा, म्हणून. हा. शकील तांबोळी जरी म्हटला आपला पळाला, त्यावेळेला मी त्याला स्पष्ट सांगतोय आपला नाही, जोडीचाच बैल आज चांगला पळालाय, अशा विचाराचं आमचं असं असते. आणि त्या ड्रोन वरून आम्हाला पूर्णपणे त्याचा अभ्यास येतोय, कुठला होय, बैल होय, पळतोय, होय. कुठलं नाही, त्याच्यावरून आपण पहिऱ्याचं शर्यती नियोजन. करायचं त्या दृष्टीनं सोपं गेलंय. किंवा जनावर बघायला आपल्याला ड्रोन वरून अगदी व्यवस्थित मिळतात आणि त्यावरून गाडीच हाणली पाहिजे, मोटरसायकलच बरोबर घातली पाहिजे, अशा पद्धतीचा राऊंड राहिलेला नाही. होय, आता तुम्ही शर्यतीच्या ठिकाणी न जाता घरात बसून त्याच्यापेक्षा चांगली प्रतिमा बघू शकताय साहजिकच आहे. आणि त्याचं तुम्ही निदान लावू शकताय. त्यामुळे लक्षात येते कुठला बैल पळतोय, कुठला नाही, कुठला बॅटरी लावतोय, कुठला लावत नाही, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लक्षात आल्यामुळे बैल घेणं सोपं झालंय. फक्त किमतीच्या दृष्टीनं अवघड झालंय, एवढाच विषय आहे. इथून पुढच्या काळात जर शर्यतीत सुधारणा झाली तर चांगली चांगली लोक यात उतरतील. पण जर अशाच पद्धतीचं जर मेजॉरिटी दंगा इकडे तिकडे व्हायला तर ही अनेक माणसं यातनं माघार घ्यायला बघा. कारण घेणार, आता असं पण बघायला मिळाले की जुनी माणसं ह्यात उतरायला धाडस धाडस करत, करणार. जी पहिलाची जी हिंद केसरी मालक झाली हा. ती माणसं आता ह्यात धाडस करणार, ती म्हणतात कोण उठून यात ह्या पळूनच पकडत. नंबर झाला पाहिजे बैलांचा. आपल्या वैयक्तिक मालकाच्या ताकदीनं बैल नंबर व्हायला नको, त्याचा पळून त्याच्या व्यायामातनं. आता मी तुम्हाला म्हटलं नाही का, बैलाचा दम वाढवायसाठी म्हणा किंवा त्याचं तुम्ही ते काय रुचाट ठेवताय म्हणताय त्या पद्धतीचा विचार करून मी स्वतः सकाळी 10 किलोमीटर जातोय. तर कारण काय की मैदानात त्या बैलाचं तशा पद्धतीनं हाल होऊ नये किंवा त्याला ते दमछाट होऊ नये. आपल्या तयारीमुळे आपल्या ना करते म्हणून बैल मागे राहायला नको. आपल्या ह्याच्यामुळं बघताय तुम्ही एखाद्या ठिकाणी ऐकलाय सुद्धा की बैल पट्ट्यावर आल्यावर दम लागून काही कमी जास्त गोष्टी पूर घडल्या आपण फुटून हे ऐकल्यात. झाले. होय तर अशा गोष्टी घडू नयेत. आपल्या हातनं हे काम करत असताना एक तर चुकीचं थोडंसं करतोय असं वाटतंय, त्यातनं आणि जर आपण जास्त जर चूक करायला लागलो तर मग त्या शर्यतीत मजा राहणार नाही. जनावर पण आणि आपण पण सगळेजण शाबूत राहून हे जर झालं तर तर हे त्यात टिकल वाढ कुठं. होईल आणि यात टिकाऊपणा वाढेल, लोकांची बक्षिसं वाढतील, चांगली लोक पण यात लक्ष घालतील, होय होय. असं एक माझं वैयक्तिक मत आहे. आता आपण ब्रेकपेलची खरेदीपासून सगळं जे इतिहास त्यांनी बघितला, आता थोडं आपण त्याची तुमच्याकडे आल्यावर, कारण तो संतोष टेलर अंकलेज जे आहे त्यांच्यात बैल भरपूर पाहिला, त्यामुळे तुम्ही तो बैल एक चांगल्या मोठ्या किमतीला खरेदी केला, बरोबर. त्यानंतर ना एक ठराविक मोठी मैदान तुमच्याकडे जनरलची एक सांगाई म्हणतर कुठली कुठली आहेत? पण आडी बेनाडी झाले 2 वेळा. पुन्हा नाही काय करूया पूर्ण ऑल डिटेल, म्हणजे आता कसं आहे खचून 4-5 मैदान, त्यामुळे पूर्ण ऑल डिटेल्स हे घेऊया. चंद्रापवाडी एक झाली, परवा चंद्रापूर 2 मोठं झाली. मैदान झालं. नाही तुम्ही आणल्या कुठलं झालं? कारण गांधल्या आमचं हे झालं वाणी चिंचाळा वाणी चिंचाळा पैरव होते हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. बरोबर. त्यावेळी गाडी एक झाली. झाली. पुन्हा तिथनं आडीला परत झाली. परत ना पुढलं मैदान मला वाटते बेनाडी बेनाडी. हा, बेनाडी बेनाडी यात्रेच होतं हा, का? यात्रेचं. हा त्यावेळी यात्रेचं. त्यावेळी पैर कोण होतं? सुंदर्या सुंदऱ्या. पाडळी सुंदर्या हा बरोबर. सुंदर्या तिथं पण गाडी चांगली पडायली आहे. तिथे चांगली. त्यावेळी गाडी तुकाराम होत होतं. तुकाराम परत वाटोंबऱ्या हरण्याबरोबर केलं, हरण्याबरोबर. झाली. त्यानंतर मग आपण हे केलं, पिंपळवाडी केली. त्या दिवशी पिंपळवाडीला स्प्लेंडरच्या मैदानाला का एक बगटाचा आणि एक जनरलचा, त्यावेळी तुमचं गावचंच पैर होय होतं पिलोडी हरण्या. होय मग त्यावेळी काय गाडी कॅन्सल झाली? कॅन्सल झाली. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर डोंगरवाडीला बी गाडी 51,000. 51,000 लाखाच होतं. हा 1 लाख, हा मालगाव उरसाचं, बरोबर 1 लाखाचं होतं. तिथं पण कॅन्सल झाली. त्या दिवशी सुंदराची कंडिशन नव्हती, तेव्हा बेडगाच्या मैदानाला पडला होता हो. हा त्यामुळे तिची कंडिशन नव्हती सुंदराची. ते जरा बैल कमी पळा त्या दिवशी दुखापतीमुळे. हा दुखापती. त्याच्यानंतर पुढचं मैदान मग बेनाडी केलं, हा अंजनी केलं.
अंजनेल तिथे 2. मग परत दुसरं बेनाडीचं मैदान त्याचं बरोबर. त्यावेळी पैर कोण? सराटी चिमण्या होता. आणि तिथे किती झाली गाडी? तिथं बी गाडी 4 झाली, गाडी अडकली आपली. कलरला गेल्यानंतर ते तांबडा हरण्या नाही का, त्यानं येऊन ठॉस बसली कन्याची बैलाला, आपल्या बैलाला लवणीत लागलं. त्या दिवशी कॅन्सल झाली, 4 झाली. बैलाला लागलेलं? हो, लवणीत लागलं त्याला. तिथनं परत विश्रांती देऊन मग परत कुठलं मैदान? अंजनी केलं. तिथं 2 झाली. तिथं 2 झाली. 2 झाली तिथं. तेच की तिथं 2 झाली. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट चंद्रापवाडी. तेच की चंद्रापवाडीला 2 झाली. डबल बुलेटचं मैदान. डबल बुलेट. त्यावेळी पैर कोण होतं? डेंजर सुंदरे. म्हणजे ते ह्याच पैर आपलं अंजनीच पैर तिथं पळालं. तेच की अंजनीच पैर. आता ते पैर घट्ट म्हणजे फिक्स झाले, कारण एक जोडणा कसा आहे, घटना आहे. वाटंबरेला परत दुसऱ्यांदा पहिला हरण्यासोबत पळाला, दुसऱ्यांदा कोणासोबत? सुंदराच काय गाडीवान अनिल बंडकर. अनिल बंडकर तुमच्या म्हणजे गाडीवान भरपूर दिवसापासून आहे. म्हणजे कातर भावरा जवळजवळ भैरू पडल्यानंतर मग अनिल बंडकरच आहे. कातर भावरा बी 20-25 मैदान अनिल बंडकरच गाडी आहे. तर मित्रांनो, आता आपण ब्रेकपेलची मुलाखत बघितली, त्याचप्रमाणे राजूदांचा जो संपूर्ण इतिहास होता त्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या पासून जी बैल पाळल्यात, ते आपलं श्याम्यात ही जी बैल पाळल्यात, त्यानंतर त्यांचा हे झाला बरोबर फुल्या, कुन्नूरचा फुल्या. तेच की कुन्नूर फुल्या. त्यानंतर कातर बावरा झाला. आता ब्रेकपेल त्यांचं नाव गाजवालाय. रुपया एक झाला. तर ही अशी DC पाटील यांची संपूर्ण मुलाखत होती आणि त्यांचा अनुभवाचा बोल पण तुम्ही ऐकलाच. तर आता आपण त्यांना शुभेच्छा देऊया ब्रेकपेलला. पुढच्या आता काही दिवसात बैल आता पळणारच आहे, तर यायला विसरू नका त्या मैदानाला. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता DC पाटील म्हणजे राजूदांची आपण आता मुलाखत घेतलीच. तर आता जे बैलांचा सांभाळ करतात, कसं आहे, बैल आता पाटील डेअरीची जी सगळी बैल आहेत ती स्वतः इथं जाग्यावर म्हणजे डेअरीतनं इथनं पळतात बैल, बिलवडीतनं. कसं आहे, त्यांची कुठं बैल कधीच आतापर्यंत सांभाळायला नाही आहेत. त्यामुळे आता सगळी बैलांची जी व्यवस्था आहे ती स्वतः आपलं शामराव दादा करतात. आता त्यांना विचार आहे की नेमकं तुम्ही काय शिस्त करताय बैलांची. तर बैलासनी आता ब्रेकपेलला म्हणा, या आपल्या फुल्याला म्हणा, व्यायाम ते काय काय कसं असते? व्यायाम काय, सकाळी उठून शेणगण करून आवरायचं, दूध पाणी करून अवताल न्या नागरीला नगराला. मग नांगरी किती वेळ आणताय? तासभर. 1 तास आणताय डेली? आणि आणायचे एका दिवस नांगरी, एका दिवस फिरवून आणायचं. आणि पवनी तीन काय? पवनी तीन काय नाही. काय नाही? पवनी टाकत नाही. मग आता हे फिरवा फिरवी झाली आता. तर आता बैलाला आता कसं आहे, सगळ्यात महत्वाचं भरड पण लागतात बरोबर. भरड तुम्ही काय घालताय बैलासनी? काय काट्या, शेंगपेंड, सातू आणि शेंगपेंड. त्या व्यतिरिक्त काय नाही का? चालते. आणि जी बैलांची आता मेडिकल ट्रीटमेंट असते ती स्वतः सुशील डॉक्टर करतात बरोबर. बैल पळायच्या आधी म्हणजे जेव्हा मैदानावर जाते पुढल्या दिवशी, त्याच्या आधीपर्यंत त्याची काय अशी उपास ठेवायची काय व्यवस्था असते कशी? त्याचे काय ते वैरून वाळे घालायचे, वैरून बैलाचं हे बघून उपास ठेवायचं. मग जास्त उपास ठेवायला लागते का भरल्या पोटावर? नाही, त्याला ब्रेकपेलला जास्त उपास ठेवायला लागते. जास्त उपास ठेवायला काय वैर बंद करायला नाही, तोडायच नाही. भरल्या पोटावर चांगलं घालायला नाही, फुलेला आहे तसं ठेवायचं. आणि ह्याला काय बर्डन नाही, वैरण पण काय